कुळगाव बदलापूर पूर्व परिसरातील वादग्रस्त हिंदी शिक्षा प्रसार मंडळ शाळेतील मूळ संस्थाचालक आणि विद्यमान अध्यक्ष यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे। यामध्ये पोलीस प्रशासनाचा सहभाग हा संशयित असल्याने या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। शाळेचे विद्यमान अध्यक्ष मनोज शुक्ला हे बोगस कागदपत्रांच्या आधारे अध्यक्ष झाले असल्याचा दावा मूळ संस्थाचालक यांनी केला असून धर्मदाय आयुक्त ठाणे यांच्याकडे हा वाद प्रलंबित आहे। या प्रकरणात अध्यक्ष मनोज शुक्ला हे पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून चोरीचा बनाव करून बोगस कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार यादव आणि संचालक मंडळाचे सदस्य अहमद खान यांनी केला आहे। दरम्यान शाळा प्रशासनाकडून कोणतीही रीतसर चोरीची तक्रार दाखल नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि एक महिला पोलीस अधिकारी यांनी शाळेत जाऊन चौकशी केली असल्याने मूळ संस्थाचालक यांनी विचारणा केली असता किरण बालवडकर यांनी मूळ संस्थाचालकांना बेदम मारहाण करण्याची धमकी दिली असल्याने बोगस चोरी प्रकरणात पोलीस प्रशासन मनोज शुक्ला यांना मदत करत आहेत का असा प्रश्न मूळ संस्थाचालकांनी केला आहे। शाळेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून काही आरोप तुमच्यावर करण्यात आले, काय उत्तर द्याल? उत्तर म्हणजे आता त्याच्यामध्येच प्रश्न निर्माण होतोय। एक 8 दिवसापूर्वी जी चोरी झालेली आहे 27 तारखेला, त्याच्यावरती अजूनपर्यंत तरी कुठल्याही प्रकारे चौकशी वगैरे झालेली नाहीये। याच्यामध्ये माझा त्यांच्यावरती आरोप आहे का तुम्ही म्हणजे 8 दिवस झाले या चौकीच्या दरम्यान तुम्ही काय केलंय संस्थेच्या वतीने। त्यांनी तक्रार मला समजण्यात आली की आता गेल्या काल का परवा त्यांनी म्हणजे लेखी स्वरूपात तिकडे तक्रार दिली आहे। याच्या अगोदर एक 5 दिवस म्हणजे 27, 28, 1, 2, 3, 4 दरम्यान 6 दिवस तुम्ही काय केले? काय पेपर चोरी झाले? पेपर चोरीला रजिस्टर गेले, मिनिट बुक गेले आणि बिल पावती वगैरे काहीतरी गेलेलं आहे। सीसीटीव्ही होते शाळेमध्ये? शाळेमध्ये सीसीटीव्ही वगैरे आहे। सीसीटीव्ही मध्ये काय निदर्शनास आलंय का? चोरी व्हायच्या अगोदर सीसीटीव्ही कॅमेरा चालू होता आणि त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बंद झालेला आहे आणि परत आता 2 दिवसापूर्वी म्हणजे मॅकॅनिक बोलून त्याला रिपेअर करून घेतलेला आहे। सर, पोलीस स्थानकात त्याची तक्रार केली आहे का? पोलिसांचा प्रतिसाद कसा आहे? पोलिसांची नेमकी चौकशी चौकशी जर संस्थेच्या माध्यमातून जर मला प्रत्युत्तर द्यायचं आहे तर आतापर्यंत मला तरी कुठली सूचना आलेली नाहीये की संस्थेच्या वतीने लेखी तक्रार झालेली की नाहीये। पण ते म्हणतायत का बाबा तिकडे तक्रार झाली आहे, कधी झाली की ती मला वाटतं 5 तारखेला किंवा 4 तारखेला किंवा 3 तारखेला, पण त्याच्या अगोदर एक 5 दिवस जे गेलेत तर आतापर्यंत त्याच्यावरती चौकशी का नाही झाली? पोलीस प्रशासन जर आपल्याला विजिट द्यायला आले तर आतापर्यंत पुढची प्रोसेस जी होती चोरीच्या बाबतीत ती का ना पुढाकार घेतला तिने? पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटते का तुम्हाला? कारण तुम्ही आरोप देखील केले की तुम्हाला आणि इतर सहकाऱ्यांना त्यांनी धमकी देखील दिलेली आहे, नेमके काय प्रकरण होते? आता याची अचूक माहिती जी आहे ना ते अध्यक्ष देतील का तुम्ही काय केलं या प्रकरणावरती। चोरी झाली, तुम्ही चोरी सांगितली सगळ्या सदस्यांना, सगळ्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे सगळं पाठवून दिला। कधी 27 तारखेला सकाळी 8 वाजता मेसेज सगळ्याला पोहोचलंय, पण ते मेसेज तुम्ही एक 10 मिनिटांमध्ये सगळ्यांना पोच करताय आणि चौकशीसाठी तक्रार दाखल करण्यासाठी तुम्ही 5 दिवस का लावताय? हा एक प्रश्न चिन्ह त्याच्यामध्ये निर्माण होतोय। तुम्हाला मारहाणीची धमकी देण्यात आली होती, त्याचं नेमकं काय करताय? त्याच्या माध्यमातून आता माझं म्हणणं असं आहे की जे काय भूमिका त्यांनी अधिकाऱ्यांनी घेतली तर त्या बाबतीत त्याचं प्रत्युत्तर जे आहे ते आम्ही लेखी स्वरूपामध्ये दिलेली आहे। तक्रार संशय कोणावर? हा, तुमचा संशय कोणावर? माझा संशयाचा बाब म्हणजे सरळ माझा आरोप आहे की अध्यक्ष महोदय यांचाही सगळा हा कारभार आहे। अध्यक्ष कोण आहेत? शाळेचे नाव काय? अध्यक्ष शाळेचे कोण आहेत? नाव काय? मनोज सूर्यनाथ शुक्ला म्हणून। मनोज शुक्लांच्या माध्यमातून दीपिक भरतीवर देखील तुमच्यावर अनेक आरोप करण्यात आले। तुम्ही तुमच्या नातेवाईकांना या ठिकाणी नोकरी लावण्यासाठी प्रेशर टाकत होता त्यांच्यावर। हा प्रश्न पण चुकीचा आहे, त्याच्यावर काय प्रेशर नाही। त्याचं जे म्हणणं त्यांचं आहे तर एकूण तुम्हाला मी याच्यावरती सांगतो की 13 उमेदवारांनी 13 कॅन्डिडेट यांनी लिपिक पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला होता। जेव्हा आम्हाला त्यांनी बोलून घेतला होता, जेव्हा मी आक्षेप घेतला होता तेव्हा त्यांनी आम्हाला बोलून घेतला होता आणि त्या दरम्यान 13 जणांमध्ये मी त्यांना प्रश्न विचारतो, जर ते जर म्हणतात की तुमचे नातेवाईकाचा तुम्ही बर्डन टाकत होते भरती प्रक्रियेमध्ये, तर माझं म्हणणं असं आहे की त्यांची सूनबाई आणि त्यांची मुलगी या 13 कॅन्डिडेटच्या लिस्टमध्ये ते काय करत होते? ते काय माझ्या सोयरी आहेत का? प्रश्न निर्माण हा एक झाला। म्हणजे बिनबुडाचे आरोप माणसावरती लावायचे। पोलीस प्रशासन आणि दुसरी म्हणजे असं त्यांनी जी परीक्षा घेतलेली आहे मुलांची, काहीतरी डेट मला लक्षात येत नाही, त्या दिवशी आम्ही हजर होतो कमिटीचे, मी आणि हे सहसचिव, तर 13 जणांमध्ये काय आला त्यांनी फोनवरून कळवण्यात आलं सगळ्यांना
का तुम्हाला एका अर्ध्या तासानंतर तुम्हाला परीक्षा सुरू होणार आहे, तुम्ही सगळ्यांनी परीक्षा द्या. माझं म्हणणं होतं तुम्ही समक्ष यायचे, सगळ्या उमेदवारांना समक्ष बोलवा, तुम्ही समक्ष कमिटीच्या मेंबरांसमोर त्यांनी म्हणजे परीक्षा घ्यावी आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊया. पण त्यांनी ते झुगारून लावलं. शिवाय त्यांनी जे भरती प्रक्रियेमध्ये एका व्यक्तीला बोलवण्यात आलेलं होतं, तर त्यांना मी विचारलं तुम्हाला संस्थेकडून कुठली राईट्स आहेत का, तुम्हाला जर राईट्स असेल तर तुम्ही दाखवा आणि तुमची पुढची भूमिका तुम्ही आपलं हे करा. पोलीस प्रशासनाकडे काय मागणी आहे? पोलीस प्रशासनाकडे माझी एवढीच मागणी आहे की हे जे आरोप लावण्यात आलेले आहे संस्थेच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये शिक्षकांचं वातावरण, कर्मचाऱ्यांचं वातावरण, पदाधिकाऱ्यांचं वातावरण म्हणजे हा जो एकदम खराब होत चाललाय, शाळेचा जो नाव खराब होत चाललाय. त्यांचा सरळ आरोप आहे का जयकुमार यादव हे शाळेचं नाव खराब करतायत. मी म्हणतो शाळेचं जर नाव खराब होत असेल तर तुम्ही चोरी झाल्यापासून 5 ते 6 दिवस काय करत बसले? तुम्ही का चौकशीच्या पुढे म्हणजे पोलीस प्रशासनावरून दबाव आणून शाळेमध्ये चौकशी करायला लावली? तुम्ही काय एवढे दिवस थांबले तुम्ही? बात ऐसा हुआ कि हमको ये मनोज शुक्ला फोन करके बोले कि स्कूल में चोरी हो गया, तो मैं अपने लड़के को बोला, फिर हमारा लड़का हम लोग गए पुलिस चौकी में पता लगाया कि यहाँ कोई कंप्लेंट, कोई एनसी नहीं है, ना कोई कंप्लेंट है ना कोई एनसी है. फिर यहाँ के इंचार्ज और एक लेडीज पुलिस चौकी में पुलिस से स्कूल में आई कैसे, किस बेस के ऊपर है? सही है कि गलत है? और भाई जब कोई कंप्लेंट, कोई एनसी नहीं है, फिर यहाँ का इंचार्ज एक पुलिस लेडीज दोनों आकर के यहाँ का पंचनामा की और हम पता लगाए कि पुलिस ये बोले कि पुलिस कंप्लेंट किया, और हम जब पता लगाए तो पता लगा वहाँ पर कोई एनसी नहीं, कोई पुलिस कंप्लेंट नहीं. तो मैं बोला ये क्या बात है? तो हमने लिखित में जब दिया तकरार कि आप किस बेस के ऊपर बगैर किसी एनसी के, बगैर किसी कंप्लेंट के, आप किस बेस पे आकर के जो है पुलिस और वो भी पुलिस अधीक्षक, मेन इंचार्ज और उसके साथ एक टीचर, एक असिस्टेंट पुलिस लेडीज, ये दोनों आए, ये पंचनामा किए, किस बेस के ऊपर किए? उनको क्या राइट है? जब वो हमने लिखित में दिया तो उनको जरा लगी मिर्ची, वो तड़फड़ाए और बाद में बोले कि इनको मारना चाहिए, काटना चाहिए, पैसे के लालच में ये करते वो करते. वो मैंने लिखित में दिया. फिर अभी क्या मांगे? हाँ, अभी मांग यही है कि कौन चोरी किया. स्कूल में दोनों दरवाजा है, दो दरवाजा के पीछे कपट है, आप देख लो जाके. और ना ये इसका आंकड़ा टूटा, ना कोई लाख टूटा, वहां का नहीं टूटा. फिर कपाट से पेपर गया कैसे और लिया कौन? आज झूठा इल्जाम इसके ऊपर लगा रहे. ये क्यों लगा रहे? एक सिपाही है. नाही त्याच्यावरती मी नहीं एक मिनट, एक सिपाही है. हम भी तो 4 मरतबा, मैं बोला माध्यमिक में सिपाही कहाँ है? आपल्याकडे पुरावे. तो एक हमको दिखा, बात समझ में आया. और उसके बाद बोलते वो जिला परिषद में रहता. अरे रोज जिला परिषद में स्कूल का काम रहता है क्या? उसका पगार कौन लेता है, कैसे होता है, उसके बारे में हमको पूछताछ करने. तो ये इनका मैटर था. लेकिन हकीकत में अभी जैसे यहाँ बदलापुर में माध्यमिक तक खिचड़ी बनता है, खिचड़ी का सामान जो भी है वो स्कूल के आजू बाजू में, अगर स्कूल में जगह नहीं तो बाजू में रूम लेकर के वहां रखे. और यहाँ ना तो खिचड़ी का कोई सामान दिखता है, ना मसाला दिखता है, ना कुछ दिखता है. कहाँ पकता वो नहीं मालूम पड़ता. ये सब तो मतलब अपनी बाप की जागीर समझने लगे. दुसरं सर असं आहे, अजून एक चर्चा अशी आहे की या ठिकाणी काही कर्मचाऱ्यांचे पगार अध्यक्षांच्या माध्यमातून स्वतः घेण्यात येतात. तर त्याच्यामध्ये असं आहे का मी मागे स्टेटमेंट हे दिलं होतं की गेल्या 1-1.5-2 वर्षापासून मी सेवा शाळेमध्ये व्हिजिट मारत आहे. त्या दरम्यान मला एक तो सहज म्हणजे स्वाक्षरी रजिस्टर शिक्षकांचे, तर त्याच्या मी पाहणी करताना मला दिसून आलं की त्याच्यावरती या व्यक्तीचं सिग्नेचर आहे. त्या पिरियडला मी मुख्याध्यापिकांना म्हणजे सांगितलं ही व्यक्ती आपल्या शाळेमध्ये कर्मचारी महेंद्र विक्रम शेलार म्हणून हे कोण आहे. तेव्हा सांगण्यात आला की सर ते म्हणजे बाहेर गेले. म्हणजे ठीक आहे. त्याच्यानंतर डबल मी आलो, फोटो काढून घेतला त्या रजिस्टरचा, बरोबर आहे. तर माझं हेच म्हणणं आहे की जी व्यक्ती गैरहजर होती, गैरहजर असताना त्याचे स्वाक्षऱ्या रजिस्टरवरती कसं काय व्हायचे, आणि जर होत असतील तर ते म्हणजे पगार नेमका कोण काढावा, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा माझा मेन आरोप आहे.
स्माईल फाउंडेशनच्या माध्यमातून काही बेंच डोनेट देण्यात आले होते शाळेला. हा, तेही मी मुद्दा उचललाय. या सगळ्याची मागची जी कारणं आहेत त्या कारणाला मी उचललं, त्याच्यामुळे पुढच्या घडामोडी घडलेल्या आहेत. 120 बेंच 8/10/2023 रोजी स्माईल फाउंडेशनच्या वतीने संस्थेला डोनेट करण्यात आले आणि त्याच्यामध्ये आजपर्यंत तो टेबल काही आम्हाला समोर दिसून आलेला नाहीये. हा एवढा आहे की आमचे जे जुने टेबल होते त्याच टेबलवरती स्माईल फाउंडेशन हे स्टिकर या नावाने चिटकवले गेलेले आहेत. तर दुसरा प्रश्न माझा असा आहे का, समजा त्यांनी दिलेले आहे तर आमचे जुने टेबल गेले कुठे, कोणाला देण्यात आले, त्याचा आढावा आहे का तुमच्याकडे? बरोबर. अजून एक पुढचा मला एक स्टेटमेंट अजून घ्यायचं आहे की प्राथमिक विभागामध्ये मी पाहणी करताना एक 5 महिन्यापूर्वी 2 शिक्षकांची, एक 3 महिन्याची आणि 5 महिन्याची आणि 2 शिक्षकांची भरती करण्यात आलेली आहे. त्याही मुद्द्यावर माझं म्हणणं असं आहे का त्यांनी कुठली सूचना मला तरी भेटलेली नाही आणि जे बोलतात की बाईटच्या माध्यमातून की जयकुमार यादव हे स्वाक्षरी करत नाही, तर त्याच्या मागे मूळ कारण असं आहे का संस्थेचे जेव्हा मीटिंग बोलवण्यात येत होती 7 जणांपैकी ते आणि मी आम्ही दोघंच हजर असायचो. एखाद्या मीटिंगला तिसरा एका पदाधिकारी हजर राहायचा. तर सगळ्यात मोठा मुद्दा असा होता की जेव्हा 4 लोक एकत्र येत नाहीये तर तुम्ही कुठल्या बेसवरती तुमचे निर्णय घेतायत, माझा तिकडे विरोध होता. या सगळ्या कारणामुळे मी माझी स्वाक्षरी द्यायचो नाही. पण ते काय करायचे, मीटिंग मध्ये कोण अवेलेबल नसेल तर ठीक आहे, रजिस्टर मिनिट बुकची घ्यायची, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांजवळ जायचे, सह्या घ्यायचे, प्रस्ताव पारित होऊन जायचा. मग त्याच्या पुरतं ती आपलं मनमानी कारभार. त्याच्यावरती पण माझा आक्षेप असा असायचा की जेव्हा तुम्ही भरती प्रक्रिया राबवता, तुम्ही मेंबरांना सांगता बाबा आपला शिक्षक भरती आहे शाळेमध्ये, पण जेव्हा भरती प्रक्रिया राबवता तेव्हा तुम्ही कुठल्याही मेंबराला बोलवता का शाळेमध्ये, काय होतंय, कसं तुम्ही भरती प्रक्रिया राबवताय, तुम्ही तेव्हा का ना सूचना करत त्या गोष्टीसाठी? एकटे तुम्ही कसं निर्णय घेता सगळ्या गोष्टींचा? सध्या न्यायालयामध्ये तुमचा हा लढा सुरू आहे आणि न्यायालयामध्ये हा लढा सुरू असताना दोघच कागदपत्र दाखवून हे अध्यक्ष झालेत असा आरोप देखील तुमच्या माध्यमातून करण्यात आलाय. पण ते पेपर जर न्यायालयाने मागितलेत आणि ते पेपर लपवण्यासाठी कुठेतरी हा चोरीचा बनाव करण्यात आलाय असा देखील आरोप होतो. त्याच्यावरती मी संस्थेच्या वतीने मी अपोजिट आहे, हे आमच्या अपोजिट पार्टी आहे, त्याची प्रतिक्रिया यांच्याकडून घ्यावी. कारण मी माझ्या संस्थेच्या वतीने मी ठाम आहे का जे बोलतायत त्यांच्याकडून प्रत्युत्तर घ्यावं. बात ऐसा है कि ये जो 22 सदस्य लोग बनाए गए, इसमें अध्यक्ष जो बने हैं ये संस्था के सदस्य ही नहीं है, ये संस्था के सदस्य नहीं है. ये गुरु साहब ने ऑर्डर दिया है, उसके बाद दोबारा ये लोग केस किए तो वो टाइम काले साहब असिस्टेंट कमिश्नर थे, उन्होंने भी यही ऑर्डर दिया. फिर ये लोगों ने 2014 में इलेक्शन लगाए, तो जो आदमी सदस्य ने उसको इलेक्शन लगाने का राइट क्या है. फिर हम लोग उसके खिलाफ वर्ली गए. वर्ली सैयद अहमद करके वहाँ के कमिश्नर थे, उन्होंने इनकी जो शेड्यूल 1 2014 में जो इलेक्शन शेड्यूल 1 में अध्यक्ष ये सब बने थे उसके खिलाफ हम जब वर्ली गए तो 2018 में वो उनकी जो शेड्यूल 1 रद्द किया गया. उनकी सदस्यता के लिए चार्टी कमिश्नर ने क्या बोला कि लेटर दोबारा भेजा ये थाना असिस्टेंट चार्टी कमिश्नर को कि असली सदस्य कौन है उसका चयन करके हमको 1 महीने में रिपोर्ट दो. और आज तक अभी वो केस चालू है, आज तक अभी रिपोर्ट दिया नहीं गया. उसी चीज की लड़ाई. और जब संस्था विवादित है तो किसी टीचर का, किसी भी स्टाफ का अपॉइंटमेंट लेने का इनको कोई राइट अधिकार नहीं है. और 2 मरतबा नहीं 3 मरतबा, 1-2 मरतबा थाना में गुरु साहब और काले साहब के कार्यकाल में उनकी सदस्यता रद्द हुई है. और 14 में जब इलेक्शन लगाए तो हम लोग वर्ली में गए. वर्ली में सैयद अहमद ने ऑर्डर दिया कि ये शेड्यूल 1 रद्द किया जाता है और असली सदस्य कौन उसका चयन किया जाए. और आज तक वो अभी चयन नहीं हुआ और इतने आरती भर्ती सब चालू है. और क्या क्या लेके चालू करते हैं वो तो बताने की जरूरत नहीं. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.